तदर्थं पुनः कस्यचित् कारणार्थं यज्ञः क्रियते, किमपि तु अपेक्षितमस्ति। उदाहरणार्थं पुत्रकामेष्टि यज्ञः यथा दशरथेन कृतः आसीत्, तथैव कुत्रचित् किमपि वृष्टेः कृते यज्ञः, किमपि तु आवश्यकं तदर्थं कृतः यज्ञः, ते सर्वे द्रव्ययज्ञाः। तर्हि तेषां विषये द्वितीये अध्याये भगवता किञ्चित् उक्तमासीत्। एतत्तु ये अज्ञानिनः सन्ति ते कुर्वन्ति तादृशं यज्ञम् इति प्रथमं तु तत्र उक्तमस्ति। यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चितः इति यः श्लोकः अस्ति तत्र उक्तमस्ति ये क्रियाविशेषबहुलां तत्र किमपि एतत् करणीयं तत् करणीयं तत् करणीयं तत् करणीयं पुनः अथैव करणीयं तथैव करणीयम् इति सर्वं तत्र केवलं क्रियाविशेषबहुलां सर्वम् अस्ति। क्रियाविशेषबहुलाम् इत्युक्ते प्रोटोकॉल ड्रिवन प्रोटोकॉल हा असा म्हणजे उजवीकडच्या याच्यामध्ये डावीकडे जसं आपल्याला आपण गणेश चतुर्थीला आपल्याकडे काही लोक अतिशय कर्मठ जे सांगतात की नाही नाही तो उजव्या सोंडेचा गणपती असेल तर त्याचे फारच आणखीन कठीण असतात गोष्टी, म्हणजे हे इथेच ठेवायचं ते तिथेच ठेवायचं ते या बाजूला ठेवायचं ते इतक्याच वाजता करायचं ते तितक्याच वाजता करायचं ते अमुकच करायचं ते इकडून करायचं तिकडून करायचं, अतिशय बारकाव्याने त्याच्यावरती विचार करून त्याच्यावरतीच भरपूर चरविचरण केलेलं असतं, तर त्याला क्रियाविशेष बहुलाम म्हणतात। तरी क्रियाविशेष बहुलाम यैः कृतमस्ति तत् किमपि तु फलाशां स्वीकृत्य कृतमस्ति, तत्र फलाशा अस्ति। अतः तादृशं न करणीयम् इति प्रथमं द्वितीय अध्याये भगवान् वदति। एतत् सर्वं ये जनाः किं विद्वांसः न सन्ति, ये न जानन्ति, अविज्ञान विपश्चितः अविपश्चितः ते जनाः कुर्वन्ति। तत्र अस्माकं सम्भ्रमः भवति, अरे वेदे एतत् सर्वम् उक्तमस्ति, पूर्वमीमांसामध्ये एतत् सर्वम् उक्तमस्ति, यज्ञकाण्ड अस्ति तत्र, तर्हि तस्य कृते भगवान् एतत् ईदृशं कथं वदति? तत्र द्वितीय अध्याये तत्र श्लोकत्रयमस्ति। यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य अविपश्चितः प्रवदन्ति अविपश्चितः प्रवदन्त्य विपश्चितः क्रियाविशेष बहुलां भोगैश्वर्य प्रतिं गतां, भोग ऐश्वर्य सर्वं प्राप्तुम् एतत् सर्वं कृतमस्ति, तादृशं क्रियाविशेष बहुलां तेषां बुद्धिः कदापि समाधौ न तिष्ठते इति भगवान् कथं वदति इति सम्भ्रमः भवति। अग्रे तस्य विषये भगवान् अत्र चतुर्थे अध्याये वदति तादृशाः यज्ञाः सन्ति, किन्तु ते अपि यज्ञाः फलाशां त्यक्त्वा करणीयाः। तत्र केवलं फलाशा मम कृते किमपि आवश्यकं तदर्थं न करणीयं, ते सर्वे यज्ञाः फलाशां त्यक्त्वा निस्वार्थी भावनया करणीयाः। तत्र केवलं पुनः भगवान् वदति तदस्ति द्रव्ययज्ञः। द्रव्ययज्ञ किमपि द्रव्यस्य आहुतिः तत्र दत्ता अस्ति, तस्य भावना का अस्ति युक्ता मूलं किम् अस्ति तस्य किं प्रिन्सिपल्, तस्य विषये वयं प्रथमं चिन्तनं कुर्मः। तस्य तत्त्वं न जानीमः, केवलं क्रिया कुर्मः तर्हि तस्य लाभः न भवति इति महोदयस्य कथनमस्ति। हा धन्यवादः। तद् यज्ञं वयं कुर्मः तर्हि तेन लाभः तु भवति। कीदृशः लाभः भवति? पुत्रकामेष्टि यज्ञः कृतः तर्हि तेन पुत्रप्राप्तिः तु भवेत्, भवति वा न भवति इति वयं न जानीमः, किन्तु तत्र दशरथस्य कृते तु अभवत्। तत्पश्चात् प्रभु रामचन्द्रस्य जन्म तथा तेन एव अभवत्, तत्र फलं तु प्राप्तं, किन्तु तत् फलं मोक्षफलं नास्ति इति एतत् अग्रे कथनमस्ति। स्वर्गप्राप्त्यर्थं तत् पुण्यकर्म अस्ति, तेन यद्यत् इच्छति ते अग्रे इदानीं सप्तमे अध्याये तत् आगच्छति अनन्तरं
तत्र ये किमपि तु फलाशां स्वीकृत्य देवतानां पूजनं कुर्वन्ति, देवतायाः पूजनं कृत्वा ते फलमपि प्राप्नुवन्ति, किन्तु तत् फलं कीदृशमस्ति? तत् फलं केवलं स्वर्गप्राप्तिः वा नरकप्राप्तिः। उत्तमं कर्म कुर्मः चेत् स्वर्गप्राप्तिः, तत् फलं मया एव दत्तमस्ति, ते न जानन्ति तत् फलस्य दाता अहमेव अस्मि, देवतायाः माध्यमेन अहमेव दास्यामि। आपल्याला वाटतं की ते मला आता मी शनिवारी, तर मला काही फार असे नियम वगैरे काही माहिती नाहीत, काही काही थोडेफार लहानपणापासून ऐकले तेवढेच, बाकी काय फार मी या फंदात पडत नाही की शनिवारी मारुतीला जाऊन रोज तेल व्हा किंवा शनीला तेल व्हा की तो प्रसन्न होतो आणि तुम्हाला अमुक अमुक काहीतरी देतो. तुम्हाला मनामध्ये ही इच्छा असेल तर तुम्ही अमुक अमुक दिवशी तमुक तमुक देवतेला जाऊन हे करा, कदाचित त्याचं फळ आपल्याला मिळतं, पण आपल्याला जे इच्छित असतं ते सगळं मिळतं. मग ते फळ कोणी दिलं? हा, ते मारुतीने आपल्याला फळ दिलं अशी आपली धारणा होते. तर भगवान काय म्हणतात? भगवान म्हणजे तेच अमृत तत्व, मूल तत्व. ते म्हणतात की ते सर्व मीच दिलेलं आहे, परंतु ते त्यांना वाटतं त्या देवताने दिलंय. ते आता अग्रे आगच्छति, सप्तमे अध्याये तस्य विषय अधिकम आगच्छति. तरी तादृशं यज्ञान् ये कुर्वन्ति, तादृशान् यज्ञान् ये कुर्वन्ति इच्छां किमपि तु फलाशां स्वीकृत्य तत् न करणीयमिति न वदति भगवान्। तत्र वदति एक अविद्वांसः, येषाम् इच्छा केवलं स्वर्गप्राप्तिः अस्ति वा किमपि तु स्वस्य कृते ते इच्छन्ति, तेषां कृते एतत् सर्वं वर्णनमस्ति। किन्तु अस्माकम् अन्तिमं ध्येयं किमस्ति? गमनागमनं न भवेत्, पुनर्जन्म न भवेत्, तस्य मोक्षप्राप्तिः इत्युक्ते अग्रे अपि सप्तमे अध्याये इदानीं वयं पश्यामः, अध्यायो प्रारम्भं कुर्मः। तत्र यत् यः परमेश्वरस्य अंशः अस्ति, बन्दिस्तः अस्ति, तस्य मुक्ति इत्युक्ते तेन अमृततत्त्वेन, ब्रह्मतत्त्वेन, मूलतत्त्वेन, पुरुषेण सह तस्य मेलनम् इति अस्ति मोक्षप्राप्ति, अन्तिमम् उद्दिष्टं। तदर्थं किम् आवश्यकमस्ति? तत् कर्मबन्धनं न भवेत्। कर्मबन्धनं यदा अस्ति तर्हि तत् मोक्षप्राप्तिः न भवति। कर्म एतस्मिन् जन्मनि यत् कर्म क्रियते तस्य फलम् अग्रिमे जन्मनि भवति। तत्र यदि उत्तमं कर्म अस्ति, स्वर्गप्राप्ति इत्युक्ते उत्तमं प्राप्यते, जन्म तु प्राप्यते, भिन्नं भिन्नः जन्म प्राप्यते, अन्यथा भिन्नः जन्म प्राप्यते। तदर्थं यदि पापं कुर्मः तर्हि पाप नरकप्राप्तिः भवति, किमपि तु भवति एव। किन्तु अन्तिमं ध्येयं किमस्ति? मोक्षप्राप्तिः। तदर्थं किम् आवश्यकमस्ति? ज्ञानमेव आवश्यकं। किं ज्ञानं? ज्ञानम् इत्युक्ते अहं भिन्नः, शरीरं भिन्नम्, यदा क्षेत्रज्ञः एवः बन्दिस्तः, मायया बन्दिस्तः, अज्ञानेन बन्दिस्तः, यदा सः जानाति एतत् सर्वं, तस्य अनुभूति, पुनः केवलं ज्ञानमित्युक्ते इन्फर्मेशन् न, तस्य अनुभूतिः, यदा तादृशी अनुभूतिः तस्य भवति तदा सर्वं कर्मबन्धनं नष्टं भवति। कर्मबन्धनस्य कर्मणाः सर्वाणि कर्माणि भस्मसात् भवन्ति, ज्ञानेन सर्वाणि कर्माणि भस्मसात् भवन्ति, तेन मोक्षप्राप्तिः भवति। तर्हि अन्तिमं लक्ष्यं तमस्ति। तर्हि एतत् ज्ञानम् इत्युक्ते, यज्ञः इत्युक्ते न केवलं द्रव्ययज्ञः, सः केवलम् एकः प्रकारः अस्ति। पूर्वमीमांसामध्ये वेदानां भागद्वयमस्ति, पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा। पूर्वमीमांसामध्ये केवलं कर्मकाण्ड अस्ति, किं किं कर्म करणीयं, तदर्थं बहवः नियमाः तत्र वर्णिताः सन्ति, किन्तु तत् न पर्याप्तम् इति विचिन्त्य ऋषिमुनिना अनन्तरम् उत्तरकाण्डस्य निर्माणं कृतम्। उत्तरकाण्डे किमस्ति? ज्ञानकाण्डमस्ति। तत्र ज्ञानकाण्डस्य ज्ञानस्य विषये अधिकं महत्त्वमस्ति। तर्हि एतत् सर्वं यत् करणीयं तत् किमपि तु प्राप्त्यर्थं करणीयम्, अतः तत् पूर्वमीमांसामध्ये अस्ति।
तत् सर्वं करणीयं, किन्तु सा फलाशा तत्र न भवेत्। फलं यदृच्छया प्राप्यते तत् स्वीकरणीयं, तस्य विषये भगवान् न वदति, न स्वीकरणीयमिति न वदति, किन्तु तस्य फलस्य फले भवतः अधिकारः नास्ति। या यथा भगवान् ददाति तथा आनन्देन स्वीकरोमि। तदर्थं सः वदति यज्ञशिष्टाशिनः भुङ्क्तो, एतस्य अर्थः तादृशः। एतद् यज्ञ कर्म तु सर्वेषां कृते अत्यावश्यकमेव अस्ति। तर्हि एषः एव यज्ञः एव, केवलं द्रव्ययज्ञः एकमेव यज्ञः नास्ति। यद्यद् वयं यज्ञः इत्युक्ते भगवान् तस्य व्याख्यायाः विस्तारं करोति, विस्तृता व्याख्या अस्ति। यज्ञ इत्युक्ते प्रोजेक्ट्स्, भिन्नः किं व्यापारः, प्रोजेक्ट्स्, एक प्रोजेक्ट म्हणजे एक यज्ञच असतो। उदाहरणार्थम् अस्माकम् अत्र यत् प्रचलत् अस्ति यत् संस्कृतयज्ञः। संस्कृतयज्ञः किमर्थं वयं कुर्मः? तर्हि अस्माकं देवता संस्कृतभारती देवता वा भारतमातु माता इति अस्माकं देवता, सा प्रसन्ना भवेत्, तस्य कृते एतत् यज्ञं वयं कुर्मः। तर्हि एषः अपि यज्ञः, संस्कृतयज्ञः। रुग्णालयः इति अपि एकः यज्ञः, रुग्णसेवा इति तेषां तत्र आहुति। तदर्थं यज्ञ इत्युक्ते यद्यत् प्रोजेक्ट् कुर्मः तथा अस्ति यज्ञः, न केवलं द्रव्ययज्ञः। द्रव्ययज्ञः इति एकः यज्ञः, भिन्नः अनन्तरं के यज्ञः भवितुमर्हन्ति। पुनः यज्ञे किं किम् आवश्यकमस्ति? इदन्न मम इति वयं वदामः, तत्र आहुतिं दद्मः, किमपि तु आह्वयामः, तत्र त्यजामः। इदं न मम, इदं न मम मम नास्ति इति उक्त्वा तत् त्यक्तव्यम्। एषः महत्त्वपूर्णः, एतत् महत्त्वपूर्णं तत्त्वं तत्र अस्ति। सर्वं त्यक्त्वा इत्युक्ते समर्पणं कृत्वा सः यज्ञः करणीयः। यज्ञ इत्युक्ते समर्पणं, किमपि तु त्यक्त्वा, प्रोजेक्ट् कृते किमपि तु स्वस्य दातव्यं, तदस्ति समर्पणं। तदर्थं यत्र यत्र तादृशं समर्पणं भवति तत्र तत्र यज्ञः भवति एव। उदाहरणार्थम् एकं यज्ञं द्रव्ययज्ञं वयं जानीमः, तत्र वयं धूपं दीपं तदा धृतम् एतत् सर्वं तत्र तस्य आहुति दद्मः। किन्तु अग्रे अन्यः यज्ञः यदि वयं वदामः तर्हि रुग्णसेवा इति यज्ञः। तत्र अपि प्रत्येकं जनस्य कृते एकैकं कार्यं दत्तमस्ति। सः एव किं करोति? स्वस्य समयस्य प्रथमम् आहुति ददाति, स्वस्य ज्ञानस्य आहुति ददाति, सर्वं यस्य यस्य कृते यं यं कर्म नियतमस्ति तत् तत् कर्म सः करोति, तेन करणीयमेव, तेन एव यज्ञः सफलः भवति। अन्यथा रुग्णालये न केवलं वैद्यः महत्त्वपूर्णः, सर्वे महत्त्वपूर्णः। प्रत्येकं जनस्य कृते एकैकं कार्यं नियतमस्ति। वैद्यस्य कृते केवलं तदेकं कार्यं, तत्रापि शल्यक्रिया चिकित्सकः अस्ति, तस्य कृते एकं कार्यं दत्तमस्ति, शस्त्रक्रिया। अहमिव ये निश्चेतनाशास्त्रविशेषज्ञाः अस्ति तेषां कृते एकं नियतं कर्म अस्ति। यद्यत् शस्त्रक्रिया शल्यचिकित्सकः ये अत्याचारान् करोति रुग्णस्य उपरि, अत्याचारः इत्युक्ते कर्तयति, वेदनां ददाति, रक्तस्रावः भवति, इलेक्ट्रोलैट्स् वाटर् यत् सर्वं गच्छति, तस्य यद्यद् भवति तस्य पूरणं करणीयम् अस्माकं कार्यं। हृदयक्रियायाः विषये, श्वसनक्रियायाः विषये यः पश्यति सः निश्चेतनाशास्त्रविशेषज्ञः अहमिव। तत्र सर्वं हृदयक्रियां पश्यति, श्वसनक्रियां पश्यति, वेदनां शमयति, वेदनायाः नाशं करोति। पुनः शस्त्रक्रिया यः करोति तस्य कृते तत्र रक्तस्रावः न भवेत् तदर्थमपि पश्यति। एतत् सर्वं यः पश्यति तस्य कृते तत् ज्ञातं कर्म अस्ति, तद् न पर्याप्तं, तेन यज्ञः न भवति। केवलं सर्जन् अस्ति, एनेस्थेटिक्स् अस्ति, अतः एतेन कारणेन यज्ञः परिपूर्णः न भवति। तत्र असिस्टेण्ट् अपि आवश्यकः अस्ति, सा नर्स्
सर्जिकल् असिस्टेण्ट् सः अपि आवश्यकः, अनन्तरं तत्र सहायकः तदपि आवश्यकः, अनन्तरं तत्र साधनानि ऑपरेशन थिएटर अपि आवश्यकं, तस्य ऑपरेशन थिएटर कृते यः सिद्धतां करोति सः अपि महत्त्वपूर्णः, स्टर्लैजेशन् डिपार्ट्मेण्ट् अस्ति तत्रापि कार्यमस्ति, एतत् सर्वं यत् यानि साधनानि वयं सर्जन् तस्य उपयोगं करोति तत् निर्जन्तुकं भवेत्, अतः तस्य कृते स्टर्लैजेशन् निर्जन्तुकीकरणम् आवश्यकं, तत्रापि भिन्नं डिपार्ट्मेण्ट् अस्ति, विभागः अस्ति, भिन्नः विभागः सर्वेषां कृते। विस्मरन्तु एतत्तु सर्वम् अस्ति एव, यः तत्र केस् पेपर् पश्यति तादृशः लिपिकः अपि आवश्यकः, तस्य धनस्य यः आवनं व्ययः गमनागमनं पश्यति सः अपि आवश्यकः, लेखा सर्वम् आवश्यकम्, अनन्तरं तत्र एव शौचालयाः सन्ति, मूत्रालयाः सन्ति, शौचालयाः सन्ति, टॉयलेट्स्, तेषाम् अपि स्वच्छता महत्त्वपूर्णा अस्ति, स्वच्छता कर्मकरी अपि महत्त्वपूर्णः, तस्य कृते तत् नियतं कर्म दत्तमस्ति। पश्यतु वयं चिन्तयामः तत् किम् अस्ति कार्यं, यदि सः तत् कार्यं न करोति तर्हि किं भवति, रुग्णालयस्य चिन्तनं करोतु, तादृशम् एकं रुग्णसेवा यज्ञः, शिक्षणयन्त्रयज्ञः, तत्रापि सर्वेषां शिक्षकः आवश्यकः, क्लर्क् आवश्यकः, प्रिन्सिपाल् आवश्यकः, सर्वे आवश्यकः, स्वच्छता कर्मकरी अपि आवश्यकः, तस्य कृते भवनम् आवश्यकं, भवनस्य कृते सिविल् इंजिनियर् आवश्यकः, कन्स्ट्रक्शन् इंजिनियर्, सर्वं सर्वं, तर्हि किमपि यदि सृष्टिचक्रं चालयितुम् एते यज्ञः अपेक्षितः, यज्ञेन एव एतत् सृष्टिचक्रम् अग्रे गच्छति, अतः भगवान् किं वदति, प्रजापतिः यदा एतत् सृष्टेः निर्माणं कृतवान्, यदा सृष्टेः निर्माणम् अभवत् तदा एव एते यज्ञः आगतः, यज्ञानां निर्मितिः तत्र एव अभवत्, तेन एव सृष्टिचक्रम् अग्रे गन्तुं शक्नोति, तदर्थम् एते सर्वे यज्ञाः तेन एव निर्मिताः। तर्हि तादृशाः भिन्नाः भिन्नाः यज्ञाः सन्ति, यज्ञानां प्रकाराः सन्ति, एकः प्रकारः द्रव्ययज्ञः, द्वितीयः प्रकारः ज्ञानयज्ञः, तर्हि अत्र ज्ञानयज्ञः अपि अस्ति, तर्हि शिक्षणयज्ञः तत्र ज्ञानयज्ञः, तत्र ज्ञानम् इत्युक्ते इन्फर्मेशन् विषये, किन्तु अग्रे अग्रे गत्वा उपरि गत्वा तत् परमात्मनः ज्ञानम् इति अपि अस्ति, तदर्थं यद्यदस्ति तत् ज्ञानयज्ञः। पुनः अन्यापि सर्वाणि कार्याणि, इदानीं किं प्राणायामः इति अपि एकः यज्ञः, प्राणः अग्रे गच्छति, अपानः बहिः अपानः अग्रे गच्छति, प्राणः बहिः आगच्छति, तादृशं प्राणापान एतत् सर्वमपि एषः यज्ञः एव, तादृशं बहवः यज्ञाः वर्णिताः सन्ति, यद् वयम् इन्द्रियेभ्यः कुर्मः तदपि यज्ञः एव। तर्हि यज्ञे तत्र कोऽपि यज्ञस्य कृते किं किम् आवश्यकमस्ति, कस्य कृते कः प्रसन्नः भवेत्, तदर्थं सः यज्ञः क्रियते। तर्हि यदि वयं एकनिमिषम्, तर्हि अत्र संयम इति अपि यज्ञः, संयमाग्नि, तत्र यज्ञस्य कृते किं किम् आवश्यकम्, इदानीम् अस्माकं यत् चित्रमस्ति तद् वयं पश्यामः, तत्र ऋषयः, तत्र यज्ञकुण्डः मध्ये अस्ति, तत्र अग्निः अस्ति, ऋषयः परितः, यज्ञस्य अग्नेः परितः ऋषयः सन्ति, तत्र हवि इत्युक्ते यत् किञ्चित् येन वयं तत्र स्थापयामः, यद् वयं तत्र स्थापयामः तदस्ति हवि, तर्हि येन अर्पणं कुर्मः, कस्य अर्पणं कुर्मः तदस्ति हवि। इदानीम् एतस्य चित्रम् अस्माकं पुरतः स्थापयित्वा वयं चिन्तनं कुर्मः, एतत् केवलं तादृश सर्वे यज्ञाः तादृशाः सन्ति, इदानीं तस्य स्वरूपं किञ्चित् परिवर्तितं भवति,
अत्र पश्यतु अ, यदि वयं किमपि तु श्रोतादीनि इन्द्रियाणि निन्ये अत्र अग्रे श्लोकः अस्ति श्रोत्र इत्युक्ते कर्ण नासिका मुख त्वचा आदि इन्द्रियाणि यानि सन्ति तेषां विषयाः सन्ति इन्द्रियविषयाः तर्हि इन्द्रियाणाम् अपि तत्र पश्यन्तु अग्निः अस्ति अग्निः पुरतः कः अग्निः संयमाग्निः तत्र अग्निः संयमरूपमस्ति इन्द्रियाणाम् इन्द्रियाणि हवि इन्द्रियाणां हवनं कुर्मः इन्द्रियाणां हवनं कुत्र कुर्मः संयमाग्नि अस्ति संयमाग्निषु संयमे तेषाम् अग्निमध्ये हवन कुर्मः इत्युक्ते नष्टं कुर्मः तर्हि इन्द्रियाणां नाशनं तत्र कुर्मः संयमे साक्षात् अग्निः नास्ति संयमाग्नि संयमरूपी अग्नि अत्र उपमा अस्ति एषा तर्हि संयम इति अपि अग्नि तस्मिन् अग्नौ वयं किं कुर्मः इन्द्रियाणां हवनं कुर्मः इन्द्रियाणि एव हवि स्थापयामः तेन किं भवेत् इन्द्रियाणां कंट्रोल पूर्णतया तादृशमेकमस्ति वा तत्तु अल्टिमेट् अस्ति किन्तु तदपि न तावदेव न आवश्यकं किं कुर्मः शब्दादीन् विषयाः इदानीं हविरूपे इन्द्रियाणि न सन्ति इन्द्रियाणां विषयाः ते सर्वे इदानीं हविरूपेण सन्ति तेषां हवनं कुर्मः कुत्र इंद्रियेषु म्हणजे ते सगळे आपण स्वीकारायचं सगळे जे जे इतर भोग आहेत ते घ्यायचे आणि तिथे भोगून तिथेच नष्ट करून टाकायचे त्याच्यामध्ये आसक्ती ठेवायची नाही म्हणजे मला हे पाहिजेत असं नाही मिळाले घ्यायचे आणि तिथे नष्ट करून टाकायचे मग त्याची मेमरी ठेवली की नाही तो खूप छान आहे तो मला परत मिळालंच पाहिजे मद्य एक उत्तम उदाहरण मद्याने तुमच्या आतमध्ये जिभेने तर घेतो आपण जिभेची चव वगैरे काही नसते पण तो विषय मला इथे वरती झिंग आणतो आणि त्या मद्याची झिंग एकदा चढली त्याला की त्याला व्यसन लागलं मग आसक्ती निर्माण झाली व्यसन म्हणजे आसक्ती आसक्ती त्याची सुरू झाली की त्याचाच तो विषय सुरू म्हणून पहिल्यांदा एकतर इंद्रिया मारूनच टाकायची कशामध्ये संयमामध्ये म्हणजे नाहीच मला घ्यायचंच नाही ठीक आहे घेतलं तरी तिथे घ्यायचं आणि तो विषय मिटवून टाकायचा पण मद्याच्या बाबतीत तसं होत नाही तो विषय मिटत नाही त्याच्यामध्ये आसक्ती वाढत जाते पण मद्याच्या जागी दुसरे चांगले विषय आहेत त्याचा पण आपण विषय घेऊ म्हणजे उत्तम संगीत आहे आपल्याला ऐकायला आवडतं ठीक आहे पण संगीत आवडतं ते घेतलं त्याचा आनंद घेतला पण याचा अर्थ असा नाही की परत आता ते संगीत मिळावं म्हणून वाटेल ते मी करीन हे नाही म्हणजे त्या विषयाला इंद्रियामध्ये घेऊन तिथे नष्ट करून टाकायचं तेच 24 तास आपण विचार करत बसलो तर तेच हवं तेच हवं म्हणून आपली इतर सगळी नियत कर्म टाकून द्यायची नाहीत हा त्याच्यातला अर्थ आहे म्हणजे एक तर पूर्णपणे इंद्रियाला कंट्रोल करायची की नकोच मला ऐकायलाच पण तसंही करायची गरज नाही म्हणजे त्यामध्ये त्या इंद्रियांचाच नाश केला तुम्ही म्हणजे इंद्रियांनाच आपण त्या विषयांमध्ये जाळून टाकलं संयमामध्ये जाळून टाकलं पण तसंही करायची गरज नाही तर तो विषय इंद्रियामध्ये घ्यायचा आणि इंद्रियामध्ये विषय जाळून टाकायचा म्हणजे इंद्रियांच्या अग्नीमध्ये विषय जाळला म्हणजे विषयावरती पुन्हा चिंतनम राहत नाही ध्यायतो विषयान पुसः मग त्याचं ध्यान सतत करत ध्यायतो विषयान पुसः संघ हा तेषु जायते म्हणजे त्याच्या पुढे संघ तयार होतो आणि संघ म्हणजे आसक्ती मग ते विषय सर्कल द्वितीय अध्यायातलं सुरू होतं ध्यायतो विषयान पुसः संघस्तेषु उपजायते संघात संजायते कामात क्रोधो विजायते क्रोधात भवती समूहा स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशात प्रणश्यती हे इंद्रियांच्या बाबतीत झालं त्याच्यामुळे सतत ध्यान नको म्हणून ते विषय इंद्रियामध्ये घ्यायचे आणि इंद्रिया अग्नीमध्येच ते जाळून टाकायचे त्या पुढं त्याच्याविषयी चिंतन नको ह्या प्रकाराने जो यज्ञ आहे तो सुद्धा यज्ञच आहे ही कल्पना दिली आता तत्र अनंतरम किम सर्वाणी इंद्रियकर्माणी प्राणकर्माणी चापरे आत्मसंयम योगाग्नो जुह्वती ज्ञान निपिते आता ज्ञानाने जो तो ज्ञान अग्नी झाला पुढचा त्याच्यामध्ये हे क्षम्यता आत्मसंयम स्वतःचा जो संयम आहे तो एक अग्नी झाला आणि तो कशाने तो ज्ञानाने प्रज्वलित केलेला आहे जेव्हा ज्ञान होतं तेव्हा आत्मसंयम वाढणार आणि त्या आत्मसंयमाच्या अग्नीमध्ये आपली सगळी जी कर्म आहेत ती जाळून टाकणार
सगळी इंद्रियांची जी कर्म आहेत ती त्याच्यामध्ये आपण जाळली पाहिजेत, म्हणजे मग त्याचं हे राहत नाही. हे सगळं सांगितल्यानंतर अशा प्रकारे वेगवेगळे यज्ञ त्यांनी सांगितले. प्राणायाम हा सुद्धा यज्ञ सांगितला. हे सगळे कंट्रोल करणं आणि त्या म्हणजे इदं न मम असं म्हणून त्या त्या गोष्टीची हवी देणं, हवी म्हणजे ते यज्ञात टाकून देणं, हे सगळं करून म्हणजे कुठलं कुठलं जे जे प्रोजेक्ट आहे, जो जो यज्ञ आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जे नियत कर्म दिले आहे, त्यामध्ये आपलं काही ना काहीतरी हे माझ्यासाठी नाही, हे माझं नाही म्हणून समर्पण करणं. समर्पणात जे जे आपण देऊ ते हवी. आता हा जो विचार अत्युच्च लेवलला केल्यानंतर हा यज्ञ ब्रह्मयज्ञ होतो. ते तिथे सांगितलं. ब्रह्मयज्ञ म्हणजे काय, की ब्रह्मार्पणम ब्रह्म हवी, ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम, ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. अत्र यदा तस्य चिंतनं भवति, एषः यज्ञः इति सृष्टिचक्रम मया तेन मम कृते भगवता दत्तम एतद् नियतं कर्म अस्ति, मया तत् कर्म करणीयमेव. किमर्थं करणीयं? ब्रह्मार्थं करणीयम्. अतः एतस्मिन् यज्ञे का देवता? ब्रह्म इति देवता. तरी ब्रह्मार्पणं, ब्रह्मासाठी, ब्रह्मणः कृते अर्पणं, यजस्य कृते अर्पणं स यज्ञदेवता. अत्र ब्रह्म एव मम देवता. तदर्थम् अहं एतत् सर्वं करोमि. ब्रह्म एव हविः, यद्यदां तत्र स्थापयामि इति ब्रह्मणा एव दत्तं सर्वमस्ति मम कृते, तदेतस्यैव हवि अहं करोमि, हवनं करोमि. तर ब्रह्मार्पणं ब्रह्म एव हविः. म्हणजे मला जे ब्रह्माने दिले ते सगळं, म्हणजे मी काय काय त्याग करणार आहे ते सगळं मला ब्रह्मानेच दिलेले, त्यामुळे ब्रह्मच येते, त्यामुळे ते हवी सुद्धा ब्रह्मच आहे. हा भाव त्याच्यामध्ये आला. हा भाव महत्वाचा आहे. अर्पणमपि यस्य कृते अर्पणं करोमि सह ब्रह्म, यम आह्वानं करोमि सः अपि ब्रह्म. हा. पुन्हा यह करोति, यज्ञ यज्ञकर्ता कः, याज्ञिकः कः, अहम, अहम इत्युक्ते किम, अहम ब्रह्मास्मी. तरी यज्ञ करणारा जो आहे तो सुद्धा ब्रह्मच आहे. अहम ब्रह्म इस्मी, ब्रह्म अहम ब्रह्मास्मी याचा अर्थ माझ्यामध्ये जो क्षेत्र आहे, अहम म्हणजे काय, मी कोण, हे तत्वज्ञान पुढे येणार आहे सप्तमे अध्याये. अहम इत्युक्ते कः, एतत् शरीरम, अहम इत्युक्ते डॉक्टर रामचंद्र शिदयः वा न, एतत् डॉक्टर रामचंद्र शिदय महोदयस्य शरीरम अस्ति, केवलं नश्वरम अस्ति. कदाचित् एतस्य नाशः तु भवेति एव. अनन्तरं कः रामचन्द्रः? अहं न रामचन्द्रः. अहम् इत्युक्ते मम शरीरे यः जीवात्मा अस्ति सः अहं, सोऽहं. तर्हि सः ब्रह्म एव, ब्रह्मणा एव अंशः अहम् अस्मि. एतत् यद् दृश्यते डॉक्टर रामचंद्र शिदे महोदयः इति मम शरीरम् अस्ति, तद् अहं भिन्नः, मम शरीरं भिन्नम्, एषः भावः, तदस्ति ज्ञानम्. यदि तर्हि एतत्तु शरीरं तु नष्टं भवेत्, अहं न नष्टं भवामि. पुनः यदि मम कृते मोक्षप्राप्तिः न भविष्यति, तर्हि पुनः एतस्मिन् जन्मनि डॉक्टर रामचंद्र शिदे इति यत् शरीरमस्ति तं जीर्णं शरीरं त्यक्त्वा पुनः नवीनं शरीरं तु धारयामि. तस्य नाम भिन्नं भवेत्. तर्हि प्रयत्नः मम कृते किं, भिन्नं शरीरमेव न भवेत्, तथा मोक्षप्राप्तिः एव भवेत्. तदर्थं यद्यत् कर्म क्रियते तत् सर्वं ब्रह्मार्पणं करणीयं. तेन किं भवति, कर्मबन्धनं न भवति. पुनः अहं कोऽहं, कः अहम्, अहमेव ब्रह्म. अतः यः यज्ञं करोति सः अपि ब्रह्म. तर्हि अत्र पुनः तेन एषा सर्वं हवि दत्ता, तर्हि ब्रह्मणा किं, ब्रह्मणा कृते एवम् अस्ति. अतः यस्य कृते अर्पणं करणीयमस्ति सः ब्रह्म परमात्मना कृते अस्ति. मम यस्याम् अंशः अस्ति तस्य कृते अहमेव सर्वं करोमि. पुरुषः ब्रह्मतत्त्वं मूलतत्त्वम् इति अपि सः अस्ति परमात्मना.
परमात्मा तरी परमात्मनः कृते करोमि इति अतः यस्य कृते करोमि कस्य कृते अर्पणं करोमि सः ब्रह्म यः अर्पणं करोति सः अपि ब्रह्म अहं कः कोऽहम् अहं ब्रह्म एव हा पुनः तस्य यद्यत् वयं करोमि तस्य हवनं कस्य कृते करोमि ब्रह्मणः कृते एव करोमि अतः अग्नि अपि ब्रह्म एव एतत् सर्वं यदि ब्रह्मार्पणं सर्वं यदि एतेन भावेन यदा भवति तर्हि तद् ब्रह्मयज्ञः भवति म्हणजे उदाहरण याचा अर्थ त्याचा घ्यायचा अर्थ हा शब्दार्थ झाला की ज्या यज्ञामध्ये ज्याला हवन करायचं तोही ब्रह्म आहे हवन करण्यासारखं जे जे माझ्याकडे आहे ते सगळं ब्रह्मच आहे आणि जो हवन करणारा मी आहे तो पण ब्रह्मच आहे आणि ज्याच्यामध्ये हवन करणार आहोत कोणासाठी करणार आहोत ते टाकल्यानंतर त्याच्यामध्येच ते जाणार आहे सगळं म्हणजे तेही ब्रह्मच आहे सर्व ब्रह्म होऊन अंतिममध्ये झिरो तयार होणार आहे ते झिरो आहे अंतिम तर तत्र किमपि नास्ति एतत् सर्वं मायया यत् सर्वम् अस्ति तत् सर्वं ब्रह्मार्पणं गच्छति आणि अनन्तरं केवलं ब्रह्म एव अवशिष्यते तस्य वयं किम् ओम किं कः अस्ति तत् श्लोकः ओम पूर्णमिदं पूर्णमिदः पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते तस्य श्लोकस्य अर्थः एषः एव तदेव पूर्णमस्ति अन्यत् किमपि पूर्णं नास्ति तत् पूर्णम् अतः मॅथमॅटिक्स मध्ये अस्माभिः एव एषा संकल्पना दत्ता अस्ति ब्रह्म इत्युक्ते इक्विव्हॅलंट टू झिरो झिरो मध्ये झिरो इत्युक्ते ब्रह्म झिरो प्लस झिरो किं भवति ब्रह्मामध्ये ब्रह्मच टाकून काय होणार आहे ब्रह्मच होणार आहे अंतिम म्हणजे झिरो इज प्लस झिरो इज इक्वल टू झिरो समथिंग इज इक्वल प्लस झिरो आता ब्रह्म ज्याच्यात टाकलं तो शेवटी काय होणार आहे तो आता ब्रह्म काही त्याच्यात जात नाही ते तो जसा असतो तेवढाच राहतो म्हणजे समथिंग प्लस झिरो इज इक्वल टू दॅट समथिंग युअर 5 प्लस झिरो 5च राहतो ब्रह्मामध्ये तो टाकला झिरो मध्ये पाहिजे तरी तो त्याचा जो आहे तो तसाच राहतो म्हणजे 0 प्लस 5 आता ब्रह्माने जो गुणलं तर तो ब्रह्मच होतो त्यामुळे केन अपि संख्या 5 गुणिले 0 किम 0 आहे ब्रह्माने जर त्याला गुणित केलं तर तो ब्रह्मच होऊन जातो ब्रह्मभूतच होतो तो त्यामुळे तो झिरोच होतो आणि झिरोनी कोणाला भागता येईल का ब्रह्माच्या पेक्षा सगळेच किरकोळ आहेत ते एवढे सगळं मोठं आहे त्यांनी छोट्याचे तुकडे करता येऊ शकत नाही छोटस एवढंच आहे आणि एवढ्या मोठ्याने त्याला जर बागायचा प्रयत्न केला तर होऊ शकत नाही इन्फिनिटी त्यामुळे किमपी संख्या 5 डिवायडेड बाय 0 इज इक्वल टू व्हॉट इन्फिनिटी तसे उत्तरमेव न प्राप्यते तादृशं ब्रह्मतत्त्वं तद् ब्रह्म एव तस्य कृते एव एषा यज्ञः कृतः अस्ति केन कृतः अस्ति सः अपि ब्रह्म एव तेन किमपि तत्र अर्पितमस्ति तदपि ब्रह्म एतत् सर्वं भावेन यदि वयं कुर्मः उदाहरणार्थं एतत् सर्वं सर्वे यज्ञः ब्रह्मयज्ञः भवन्ति द्रव्य यज्ञामध्ये सुद्धा आपण ही भावना जर ठेवली म्हणजे त्यांनी जे सांगितलं या मीमां पुष्पितां वाचम मला काहीतरी पाहिजे म्हणून ते करायचं असं न करता हे सगळं ब्रह्मार्पणमच आहे या भावनेतून जर केलं तर म्हणजे त्यातून मला कुठलीही अपेक्षा नाही फलाशा नाही तर तो ब्रह्मयज्ञच होतो उदाहरणार्थ जो आपण आधीचं उदाहरण घेतलं रुग्णसेवा त्याच्यामध्ये जर त्या प्रत्येकाने आपला आपला रोल जो नियत रोल दिलेला आहे तो रोल त्यांनी ह्या भावनेने केला की अरे हे माझ्यासाठी सर्जननी जर विचार केला की हे मी जे काय करतोय मी करतोय म्हणजे ब्रह्मतत्व माझ्यातलं तेच करतोय कोणासाठी करतोय म्हणजे हे जे काही माझं टाकणं जे आहे त्याच्यामध्ये सर्जरी ऑपरेशन हे ते सगळं ते सुद्धा ब्रह्मानीच दिलेलं ब्रह्मानीच निर्माण केलेलं आहे त्यामुळे ते सगळं ब्रह्मच आहे ते मी टाकतो आहे अर्पण करतो आहे कोणासाठी करतोय ब्रह्मतत्वासाठीच करतोय त्यांनी माझ्यासाठी नियमित हे नियत कर्म दिलंय की रुग्ण बरा व्हावा आणि त्याच्या वेदना दूर व्हाव्यात याच्यासाठी मला ते नेमून दिलेलं कोणी नेमून दिलंय ब्रह्मानीच नेमून दिलेलं आहे भगवता एव दत्तम तरी
तदर्थमम करोमि, म्हणून ब्रह्मासाठीच मी करतोय, ब्रह्मानेच मला दिलेलं त्याच्यामध्ये टाकतोय सगळं, आणि करणारा मी ब्रह्मच आहे. ह्या भावनेतून प्रत्येकाने आपलं आपलं नियतकर्म केलं तर तो ब्रह्मयज्ञच होतो, आणि तो सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे. तोच ज्ञानयज्ञ आहे. ब्रह्मयज्ञ म्हणजेच ज्ञानयज्ञ, म्हणजेच तो सर्वश्रेष्ठ यज्ञ. त्याच्या पुढे कुठलाही द्रव्ययज्ञ महत्वाचा नाही. किंवा अग्रे किं वदति श्रेयान द्रव्यमयात यज्ञात ज्ञानयज्ञ परंतप. आणि हेच जे ज्ञान आहे ते जेव्हा ज्ञान होतं त्यावेळेला केलेल्या सगळ्या कर्मांचं तुम्हाला बंधन राहत नाही. नाहीतर चांगलं कर्म केलंय, शस्त्रक्रिया केली, त्याला फलप्राप्ती धनासाठी केलं तर ते त्याज्य कर्म आहे. त्याज्य कर्म, ते योग्य कर्म नाही. परंतु चांगल्या भावाने न केलं की हो माझ्यामुळेच मी जे काही शस्त्रक्रिया करणार आहे त्यामुळे कोणाच्या तरी वेदना दूर व्हाव्या, या चांगल्या भावाने न केलं तरी ते पुण्यकर्म होणार आहे. त्याला ते पुण्याचं फळ मिळणारच आहे, त्याला फी मिळणारच आहे. त्यांनी जरी इच्छा नाही केली तरी ही डायरेक्ट धनप्राप्ती होईल, पुण्यप्राप्ती झाल्यामुळे स्वर्गप्राप्ती सुद्धा होईल चांगल्या भावनेतून केल्यामुळे. त्याज्य कर्म केलं म्हणजे वाटोळं, त्याचं सर्जनच्या डोक्यात जर हे असेल की नाही नाही रुग्णसेवा वगैरे जर गेली खड्ड्यात, मला BMW मिळावी, माझं उत्तम घर व्हावं, माझ्या परदेश वाऱ्या व्हाव्यात, माझं हे सगळं व्हावं, माझं सगळं व्हावं, त्याच्यासाठी मला पैसे पाहिजेत, म्हणून येईल तसं त्याला मी कापतो. मग त्याला योग्य असो ऑपरेशन नसे, मला पाहिजे म्हणून केलं तर ते काम्य कर्म आहे. आणि ते ते काम्य नाही, ते त्याज्य कर्म आहे, ते अघोरी कर्म आहे, ते नाहीच केलं पाहिजे. ते केलं तर वाईटच आहे. परंतु चांगलं कर्म सुद्धा, पण काम्य कर्म, चांगलं कर्म की येस नाही त्याला, ही सुद्धा कामनाच आहे की त्याची वेदना दूर व्हावी, ही सुद्धा कामनाच आहे. चांगली कामना आहे, ठीक आहे, पण कामनाच आहे. त्याच्यावरती जर त्याची आसक्ती असेल तर ठीक आहे, त्याला पुण्यकर्म मिळेल, स्वर्गप्राप्ती होईल, सगळं होईल, पण मोक्ष मिळणार नाही, कारण कर्मबंधन राहणारच आहे. कर्मबंधन जाण्यासाठी त्यांनी ब्रह्मयज्ञ म्हणून त्याचं केलं की मला काही ठीक आहे, हे सगळं मला दिलेलं ब्रह्मांडाने काम आहे, नियत कर्म आहे, हा यज्ञ चालावा, सृष्टी यज्ञ चालावा म्हणून माझ्या वाट्याला हे कर्म दिलेलं आहे. हे कर्म मी त्यालाच अर्पण करून जेव्हा करतो, त्याच्यासाठी म्हणूनच करतो, त्यावेळेला तो ब्रह्मयज्ञ होईल, आणि मग त्या कर्माचं बंधन राहणार नाही. आणि त्या कर्मणः अकर्म भवेत, आणि कर्मणः बंधनम न भवेत इत्युक्ते किम, तस्य किम यदा एतस्य कस्यापि मृत्यु भवति तदा किं भवति, शरीरत्यागः भवति, किन्तु लिङ्गशरीरः तत्र अस्ति, तत्र यः क्षेत्रज्ञः तथा तन्मात्रा तथा कर्म, तत्र कर्म अस्ति चिकटलेलं, आणि ते कर्म त्याला वरती पूर्णपणे जुळून जात नाही, पुन्हा नवीन जन्म घ्यायला लावतं, नवीन शरीर घ्यायला लावतं. आणि ते कर्म जर पूर्णपणे बंधन नसेल तर तो मोक्षच होऊन जातो. ते तन्मात्रा वगैरे ते सगळं लिंग शरीर नष्ट होऊन त्याची मेलापच होऊन जातो त्याचे. इति अस्ति मोक्ष. तरी तदर्थम सर्वे यज्ञ ब्रह्मयज्ञ वा ज्ञानयज्ञ, ब्रह्मयज्ञ म्हणजे ज्ञानयज्ञ, तो सर्वश्रेष्ठ आहे इति वदति. तरी ज्ञानयज्ञ ज्ञानं परमात्मनः ज्ञानम इति एव ज्ञानम तदेव ब्रह्मज्ञानम. तरी ब्रह्मा ज्ञान झाल्यावरती ब्रह्मासाठी सगळं होतं, अशा पद्धतीने तो ज्ञानयज्ञ होतो, तो सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्या ज्ञानाने जेव्हा सर्व करू तेव्हा त्या सर्व कर्मांचा नाश होऊन जातो. इति चतुर्थे अध्याय वदति. तरी विस्तरेण उक्तवान्, किन्तु किमर्थम् अन्यथा केवलं ब्रह्म ब्रह्म इति किम् इति ज्ञातुं न शक्नुमः. स्पष्टम्? आम महोदय, धन्यवाद महोदय. अन्या शंका अस्ति वा? अन्य शंका महोदय, मला थोडं विचारायचं असं आहे, आपण जे प्रश्न पाठवलेत अध्यायावर, त्यातला तर दुसऱ्या अध्यायातला हा जो प्रश्न आहे, कैही संयमी पुरुषाय प्रसादस्य प्राप्ती भवती, इथे कैही म्हणजे काय उत्तर अपेक्षित आहे? एक निमिष मी बघतो प्रश्न काढून. दुसऱ्या अध्यायातला लघु उत्तरांमधला 26वा. एक निमिष पुरता नास्ति इदानीं पश्यामि.
हा कस्मिन् अध्याये अध्याय तृतीय क्रमांक अध्याये लघु उत्तरायण लघु उत्तरायण सम्यक न श्रूयते बघितले षड्विभक्ती एक ध्वनी सम्यक न श्रूयते भवत्याः एक मिनिट हा हा द्वितीय अध्याये लघु उत्तराणि षड्विंशति द्वितीये हा द्वितीय अध्याय एक क्वेश्चन आफ्टर 3 4 5 कुत्र अस्ति द्वितीय पञ्चमः चतुर्थः द्वितीय अध्याय एतत्तु पुरा स्यात् एकदम अस्तु अहम् अत्र लैपटॉप मध्ये एव पश्यामि एकनिमिषम् रेकॉर्डिंग स्टॉप करणीयं भवति गन्तव्यम् अग्रे रेकॉर्डिंग स्टॉप करोमि